तर सगळ्यांना शुभ सकाळ। आज वार आहे गुरुवार आणि आजच्या दिवशी आपण आपल्या भातशेतीला सुरुवात करतोय, म्हणजे काढणी आणि लावणीला। सो आतापर्यंत आपण पेरणी, उकळ आणि दूध ह्या विषयांवर माहिती घेतलेली। आता आपण काढणी आणि लावणीत काय काय करतात ते सगळं बघणार आहोत। जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सकाळीच गेलेलो फोंड्यात खत आणायला, पण आज कसलाच काम होत नाही। म्हणजे माणसं बघायची होती ती पण नाही मिळाली, कदाचित ती उद्या मिळतील। आणि खत आणायला गेलेलो ते सुद्धा नाही मिळालं। म्हटलं कोण भेटेल तेव्हा भेटेल, आपण आपली हलकी हलकी सुरुवात करूया। पण पाऊस सकाळपासूनच जोर धरून आहे, काळोख करून आहे। असं वाटत असेल तुम्हाला की संध्याकाळ होत आली आहे, पण सकाळचे वाजलेत फक्त 8:30। आता जाऊया घरात आणि आजपासून आपण इंद्रायणीचा तरवा काढतोय। सो सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा, आपला इंद्रायणी छान होऊ दे, भरभरून होऊ दे। पाण्याची कमतरता अजिबात नाही यावर्षी देवाच्या दयेने, फक्त माणसांची कमी आहे। गावती ती पण गावतली, दातात धरला काय म्हणत राहायचा, काय आपोआप येता पुढ्यात। नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे। फोंड्यातून इलंय रिकाम्या हातान, काम झाला नाही गेलाय तो, आणि असं म्हण एकदा नाही तर तीनदा नाही म्हणून अजून दोनदा असंच फ्रीमध्ये जाऊन येऊ का, नाही तिसऱ्यांदा तरी काम होईल। आणि आज आमका सगळ्यांका आशीर्वाद द्यावा, चांगल्या वाराक सुरुवात करतो। चांगला बियाणा इंद्रायणी जातीचा, खास तुमच्यासाठी हा माझा पहिला अटेम्प्ट आहे। याच्या आधी आम्ही कधी इंद्रायणी केलं नाही। सो होप सो सगळं छान होईल, व्यवस्थित होईल। माणसं आपणात काय गावली नाहीत, पण मत्तिक जय गणेशची मम्मी येईल या, म्हणजे ती आमच्या मत्ती घेणार आणि आम्ही तिच्याकडे पॉवर टिलर घेऊन जाणार, त्या बदल्यात आम्ही तिला नांगरून देणार। असं सगळं गिव्ह अँड टेक असतं गावी, ते का वानगुळा म्हणतात। छत्री घेऊन इलंय, पाऊस सकाळपासूनच जोरदार आहे। आता जरा उसंत घेतल्या ना, मी पूर्वी असं म्हणायचो की आम्ही फक्त पुरुष आहोत, आम्ही फक्त नांगर धरणार, त्यानंतर पॉवर टिलर धरणार, पण आता तसं काय नाही। आता तरवा पण आपणच काढणार, रान पण पप्पांसोबत नाडायला शिकणार, त्यानंतर लावणीला पण उतरणार आणि पॉवर टिलर पण धरणार। सो उद्यापासून आपण हे सगळे जे कोपरे राहिलेत हे लावायला घेणार। सो आज आपण पूर्ण दिवस तरवा काढणार आहोत, बघूया एका दिवसात आपला किती तरवा काढून होतोय। समोर हा डोंगर बघताय, हा वाघबीळ आहे, आणि इथे समोर बघताय हा शिंगोबा आहे। खूप टाईम झाला या दोन्ही डोंगरांवर जाऊन। जेव्हा सगळे मित्र असायचे तेव्हा जायचो, पण आता जो तो आपापल्या कामाला लागला आहे, प्रत्येकजण मुंबईला गेला। पत्या फक्त त्याच्या शेतात, आणि आता त्यानंतर तो पॉवर टिलर घेऊन खाली जातो, आणि पत्याचं शेत खालच्या बाजूला होतं, मी असायचो वरच्या साईडला। आपली पण कामं होती, पाटाचं पाणी घेऊन ठेवले नाही या पप्पांनी, आणि तरवा काढताना आपल्याला तरव्यात म्हणजे वाप्यात पाणी लागतं, तर तरवा निघताना माती नाही निघत मुळातली। तर ही आहे बघताय, ही जय गणेशची मम्मी आहे, आणि आमची मम्मी पप्पा वरती चाय प्यायला गेलेत। बरा चला आपण पण सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। वास बरो आहे ना? वास मस्त आहे, तकडे वास येऊकलाच नाही कोणा ते पाणीवाले पहिल्याचे। हा 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 हा, त्यांचा वास येऊकला लागला, बासमती सारखे आहे। होय हो, वास मारतात। आणि तरवा तर छान आहे, होय झालो पण चांगलं। चला आता मोबाईल ठेवते आणि काढू घेते जरा। तर मित्रांनो, आल्यापासून मी इथून हा एवढा पोर्शन काढला, ज्यात 6 पेंड्या निघाल्या। 1 2 3 4 5 6 ज्या बारक्या दिसतात त्या पेंड्या माझ्या आहेत। आणि आता पप्पा पण आलेत मत्तीला म्हणजे आपलंच काम आहे, आणि ह्या साईडने पप्पा काढतायत, ह्या साईडने ती काकी काढते। आपण हा पोर्शन आधी यासाठी रिकामा करतोय, कारण पॉवर टिलर आपला वाप्यात गेला पाहिजे। आणि काल तिथे ही मेर घातली आहे, हा बांध जो दिसतोय ना, ती माती शेतातली घेऊन बांध घातला आहे, जेणेकरून रान वाढू नये आणि बांध दरवर्षी चांगले राहावे। आणि पप्पा म्हणतात की उद्या अमावस्या आहे, उद्या कदाचित आपल्याला बंद ठेवायला लागलं तर, कारण अमावस्येला आपल्याकडे शेती करत नाही, पाळव व सुट्टी घेतात, आमच्याकडे पाळव म्हणतात त्या का। तर पप्पा म्हणतात की आता हा काढलेला आहेच, तर हा शेळा होण्यापेक्षा आपण ताजा तिथे, जसं मी तुम्हाला येताना तो कोपरा दाखवला ना, त्या कोपऱ्यात लावूया। म्हटलं ठीक आहे। सो पॉवर टिलर काल आपण फाळीत नेलेला, जो व्हिडिओ बघितलात तुम्ही,
तर तिकडनं घेऊन यावं लागेल इथे आणि मग दुपारनंतर आपल्याला लावणीला सुरुवात करायला हरकत नाही. पण आधी हा एवढा पोर्शन तरी काढला पाहिजे. बघू किती होतं आहे. 2 तास आहेत आपल्याकडे अजून काढायला आणि मग 1 तास जेवायला आणि मग परत लावणीला जाऊ आपण. पप्पांचा आमच्या टी टाइम झालो. राहता तरी गरम त्याच्यात 800 रुपयाचा. किती? 800. ओ भाई साहेब, 6 महिन्याची गॅरंटी दिली. जरा जास्त स्वस्त दिलं त्याने तुम्हाला. आणि हा तर आपल्या पत्याबाईंचा आहे. त्याचा लवकर पेरो होतो त्यामुळे तो पटापट केला ना. आणि इथून असं त्यांनी बांध घातलेला तिकडच्या खालच्या शेतात पाणी जायला. आता मूस बंद करून ठेवले. सेम आपण असंच बांध वरच्या साईडला घातलंय जेणेकरून सगळं पाणी आपल्याला असं इथे पुरेल. आणि फाळी भरून ठेवली. ॲक्च्युली फाळीच लावायची होती पण आता तरवा कमी आहे त्यामुळे आधी सुरुवात म्हणून आपण वरचा कोपरा लावणार आहोत. कारण मी पण चहा खाते. तर हा आमचा 60 वर्षाचा तरुण काय ऐकत नाही. मी म्हटलेलं राहू दे काय आता एवढीच सावली आहे. तर ते म्हणतात नाही ही सावली तोडायचीच आहे. तर आता शिडी घेऊन येले. शिडी धरलंय. शिडीवरनं वर गेल्यात आणि आता ती वरची मोठी फांदी मग ही खालची फांदी आणि ही फांदी तोडायचा त्यांचा मनसूब आहे. बाबा देवा महाराजा जसे वर गेले तसे खाली येऊन दे. रिस्क नका घेऊ जास्त. हा होयतेर केवढं घालू लागात. सावकाश. बघा पाय घसरेल. डेंजर आहे बाबा. आता कोयतो वर चढले ते भीती माका वाटतं. कारण ही थेंब थेंब जे पाणी पडतं ना शेतात आणि सावली येते त्याने शेत खराब होतं. म्हणून शेतात साऊट असता नाही. साऊट म्हणजे झाडांच्या फांद्या असल्या नाही पाहिजे. नाही किती उजेड झालं बघा. तर आमचा 60 वर्षाचा तरुण खाली उतरला. 2 फांद्या मी पण मारल्या शिडीवर जाऊन. मजा आली आणि बोटा साकटून घेतल्या. आणि आता या फांद्या सॉर्ट करून
हे जे तुटलेलं आहे इथे आम्ही थोड्या घातल्यात, म्हणजे जेव्हा पुराचं पाणी येईल तेव्हा ह्याचा जरा सपोर्ट राहील. आणि बाकीचं जे आहे ते त्यांच्या परड्यात टाकणार, ज्यांचं झाड आहे तिथे. आणि मग ते मे महिन्यात हवं तर त्याची लाकडं करतील किंवा मग कवळांसाठी वापरतील, त्यांची इच्छा. आणि तिथे आपली एक लाईन आता पूर्ण होत आली आहे. पाता आपण पाता म्हणतो लाईनिक. बघू अजून आपल्याकडे आहे थोडासा वेळ, अजून आपण काढू शकतो. मारा. हो पप्पा म्हणतात कोणच चढलं नसतं आणि ते खरं पण आहे. उजेड छान झाला आहे आणि त्यांच्या फांद्या अर्ध्या तिकडे टाकल्या आणि अर्ध्या आपण ह्यात खाच्यात ठेवल्यात, म्हणजे ज्या दिवशी पाऊस जाईल त्या दिवशी त्यांना त्यांची सुकी लाकडं मिळतील. कारण किती पूर आला तरी आता ते वाहून नाही जाणार, कारण प्रेशर पुरा त्याच्यावर येणार आणि मग पाणी सरकणार, ते तिथेच राहणार आणि सपोर्ट मिळेल. कदाचित यावर्षी आपला बांध सेफ राहील आणि फुटून पाणी आतमध्ये नाही येणार, शेत वाहणार नाही. पावसानं मेहरबानी केल्या ना. चला एवढी पाता सपूया. येवा राजी आमची चाय घेऊन येली. चाय खाऊ घेवा. अजून जेवण झालं नाही तोपर्यंत चाय. टी टाइम पुन्हा एकदा चाय. आणि शात म्हटलं काही चाय ती होईच जातात. तर आमची आजी बघा 2 हातांनी कसं तरव काढतात, चप 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 चप. गन मशीन आयला हलको आहे ना आजी निघा तरव. मस्त आणि तरव पण चांगलं आहे. आयला आजी 15 मिनिटं टिकली तर माका वाटतं एवढा सगळा गायब होईल. वा आजी तुका 2 हातांनी कोणी शिकवल्या? सर्व 2 हातांनीच काढत असतात. असं असतं आणि व्हायला पाहिजे ना. एका हाताने पेली नाही होत. आमका सवय आहे. डबल बारीची बुवा वाटत होय ती. काय वडील वारल्यापासून आम्ही धंदो केला होता. मग ढोरा पण राखला, कोण पोसणार होता. खत्री आहे आजी एकदम. येडगाव येडगावचे राव राणे ना तुम्ही? येडगावचे राव राणे इमानदार. आमचा भाटीय भेटले इमानदार. इमानदारच आमचा म्हणतो. इमानदार नाही इनामदार आहे. इनामदार काय का म्हणतो. शाळेत किती बाजूपर्यंत गेलं तुझी? काय निकालतो मालूक लागला पाठी लागायचं पोरींच्या. कोण पोरगो तो? सगळा दिलेला. तरी 1ली पर्यंत तरी गेला तू? काय नाही मेलो, अभ्यासच करू दे नाही. काय काय ढंगा नाही तो. पोर कोण पाठी लागलो म्हणता शाळेत, म्हणून मग ती शाळेत शाळेत सोडला आम्ही 5 जणांनी. वाई 7वी पर्यंत जातच ना, तेवढ्यात बॅरिस्टर 1ली 3री वही होती. बाद झाली असती ना? बाद झाली असती. डायरेक्टर आरामात झाली असते आजी आमची पिक्चर. माझे सगळे भाव घेऊ हुशार करायचे. हुशार. तर जी पाता सांगत होतो ती पाता आता संपत आली आहे. इथे एका साईडला आजी आहे, मध्ये मी राहणार आहे, तिथे पप्पा आहेत, ती काकी आहे. असं करत 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 आता हे जमेल तेवढं हळूहळू काढायचं. मग आपला लंच टाईम. आणि आमची आजी काय सांगते बाबा, तिला शाळेत कुठल्या पोराने तेव्हा पिडला म्हणून मग तिने शाळा सोडली. नुकतेच शाळेचे दिवसात पहिल्यांदाच गेलेली आणि शाळा सोडून दिली, त्यामुळे राहुल आता शिक्षण. डोंगरात छान धुकं लागलंय. सगळ्या मित्रांची आठवण येते धुकं बघून. किती पार्ट्या गेल्या डोंगरांमध्ये. वा चिकन बिकन घेऊन घेऊन. जाऊ दे, गेले ते दिवस, राहिले ते आठवणी. सोबत आहे ते काम आणि आपलं कर्तव्य. सो मी माझं कर्तव्य करतोय आणि हे माझं कुटुंब आहे. जे माझ्याकडे ते माझं कुटुंब आहे. तर मित्रांनो दुपारचे 2:30 वाजत आलेत आणि आम्ही एवढा हा तरवा काढलाय आणि अजून हा एवढा बाकी आहे. कुठे कुठे बारीक आहे, कुठे कुठे चांगला वाढलाय. सो आजी आणि मी शेवटला राहिलो. चला अभी अपना लंच टाईम. थोडा वेळ जेवायचं मग थोडा वेळ आराम करायचा आणि चिखल करायला यायचं. लावायला 1.5-1 तास भरपूर झाला लावणी करताना. काढायलाच तरवा जरा उशीर जातो. लावणी काय होते पटापट आणि तरवा लहान आहे त्यामुळे काम फावेल असं माझा अंदाज आहे. पाणी बरा वाळाक. चल इलो पाऊस. छत्री आणलं. ये छत्री धर. आजीचा हात दुखतोय तरी पण आजी पण आलेली शेतात मदतीला. आणि ही साऊट तोडल्यामुळे जर आता बरा शेताचा. तुला घे बिचील ना. असे जाऊया. एक पैसा हात दुखता तो. तर जेवायला बसलोय. माझी आवडती पडवळाची भाजी आहे, चणे घालून चणा डाळ घालून केलेली. ही गावठी कोरडूची भाजी आहे, चपाती आहे
आणि डाळ भात आहे. आम्ही सगळे आता जेवतो, ते पण जेव केव्हा. चला मॅडम हाँ जाओ जाओ खाना खाने को आओ. खाना खाओ. इसमें का है बे? खाना हम खाताय. पापडो का चुरा आहे सर्व काढायला गेला होता. आणि पप्पांच्या हातचं गावठी लोणचं. तर मंडळी छान पोटभर जेवण झालंय. पावसाची एक मोठी रपट येऊन गेली आहे आणि आता आपण साहिलच्या घराजवळ म्हणजे आपल्या फाळीत जो पॉवर टेलर होता तो घेऊन आलो. लागला माका त्याचा एक हे असा जो काय म्हणतात गार्ड आहे तो तुटला आहे. त्याची पट्टी आता खोलली मी. तेच खोलताना लागला तो स्क्रूड्रायव्हर. आता ती पट्टी वेल्ड करायची म्हणतात पप्पा, नाहीतर चिखल सगळा इंजिनच्या त्या कार्बोरेटरच्या डब्बीवर आणि सायलेन्सरवर जाईल. आमची आई इलिया तरव काढू. आजीन ब्रेक घेतल्या ना. आणि आपल्याला आज गणपती बाप्पा मोरया म्हणून हा पहिला कोपरा आपला लावायचा आहे. उद्या अमावस्या आहे. पप्पा म्हणतात अमावस्येच्या दिवशी सुरुवात करण्यापेक्षा चांगला वार आहे गुरुवार, सो आपण गुरुवारी स्टार्ट करूया. म्हटलं चालेल. सो आता जर पप्पा म्हणाले की आत्ता वेल्ड करायचं आहे तर आत्ता वेल्ड करू. पप्पा म्हणाले आता नाही वेल्ड करायचं तर मग असंच सुरुवात करू. काय करायचं वेल्डिंग आता करायची आहे. चला तर 4:20 झाली आहेत. अजून पण आमची वेल्डिंग चालू आहे. आता काकी जरा गेली मदतीला तरवा काढायला. जर आम्ही चिखल पूर्ण केला 1 तासाच्या आत तर मग पटकन लावायला पण येऊ आणि तेवढा कोपरा आपण काही करूनच फायनल करणार आहे. थोडंसं दुःख आहे, थोडा रिमझिम पाऊस आहे, पण गरम होत आहे. थंडी काय वाजत नाही. मे बी आम्ही काम सतत करतोय म्हणून बॉडी गरम झाली आहे, नाहीतर मग थंडावा जाणवला असता. वातावरण बाकी सगळं हिरवं गार झालं. वेल्डिंगचं काम तर झालं पण आता पाऊस आलाय. चांगला सुके आगन काम करणार होतं तर आता ह्याचा चेडे सुकले. मरो पाऊस बिऊस. आता कॅमेरा ठेवून जाऊची वेळ येईल यामध्ये. तर 4:45 होत आले आहेत आणि तात्पुरतं ह्याचं काम झालेलं आहे. पण हे जे आपण लावले पॅनल हे जास्त टिकणार नाही, कारण वेल्डिंगला जी पॉवर लागते लाईटची ती व्होल्टेज ती पॉवर नाही मिळाली. त्यामुळे ते वरच्यावर चिकटलं आणि तिकडे आमची काकी आई त्यानंतर ती दुसरी काकी तरवा काढतायत. आता आम्ही त्या चिखल करायला घेऊ हा दुसरा दात लावून. चला गणपती बाप्पा. काय करताय? ते टाईटच आहेत. हा जाऊ दे, चला नंतर त्याला रीड करूया. तर म्हणजे आपल्याला हा पूर्ण कोपरा दुडायला 1.5 तास गेला आणि जिथे जिथे पाणी लागतं ना तिथे छान चिखल होतं. फक्त ह्या दातांसाठी ना, हे का आम्ही ड्रमवाले दात म्हणतो, या दातांसाठी उकळ चांगली खोल घातलेली हवी. जर उकळीच्या वेळी तुम्ही जर चुकून माकून कुठे विसरला असाल, राहिलं असेल, तेव्हा मात्र हा दमवतो. पण चिखल छान करतो. गुटा मारायची गरज नाही. म्हणजे पूर्वी आपल्याला गुटा बिटा घालायची गरज लागायची, तसं काहीच नाही. आता जेव्हा खत मारून आपण ह्यात चिखल करणार ना त्यावेळी बघाल. ओके, खताचं आपल्याला नाही दाखवायचं आहे. तर आता काय करणार आपण, चिखलाला ज्यावेळी घेणार तेव्हा संपूर्ण प्लेन होणार आणि आपण इंद्रायणी त्यावेळी खत नाही वापरत आहे, आपण शेणखत वापरतो आहे. म्हणजे जे रासायनिक खत आपण वापरतो ते इंद्रायणीसाठी वापरणार नाही. आपण ऑर्गॅनिक इंद्रायणी ट्राय करणार आहोत यावर्षी आणि त्यासाठी खत मला पंढरी काका आणि आदित्य राणे यांच्याकडून मिळणार आहे. सो जेव्हा जेव्हा त्यांच्याकडून साठा येणार खताचा त्यावेळी मी इथे पाण्यात खत ठेवणार. म्हणजे पाण्यात शेण ठेवणार. म्हणजे पाण्यासोबत शेण संपूर्ण शेतात वाहून येणार. सो तुमच्यासाठी खास ऑर्गॅनिक इंद्रायणी बनवतोय आपण. ओके, तर आजच्या दिवसाचा अवतार हा आहे आणि याचं कारण एकच की त्याचा तो पॅनल निघाला. जसं मी तुम्हाला म्हटलेलं की पॅनल नाही पुरणार, तर त्याची वेल्डिंग नीट नव्हती झाली. त्यामुळे जेव्हा जेव्हा ते ड्रम फिरतात तेव्हा तेव्हा एवढा चिखल अंगावर उडतो. नशीब मी चष्मा घालतो नाही, डोळ्यात भरपूर चिखल जातो. म्हणून पप्पांना दिलं नाही. पप्पांना म्हटलं मीच करतो, तुम्ही फक्त मेर घाला. तर आता मेर घालून झाली की आपण चिखलाला लागूया. तर मित्रांनो, आपला संपूर्ण कोपऱ्याचा चिखल झाला आहे. पाणी थोडंसं कमी झाल्यामुळे लेवल नाही आली, पण ठीक आहे.
आता पाणी भरलं की मग त्या सेट होतं, बसतो चिखल व्यवस्थित. आणि हा आमची आई म्हणते लावा. आणि इंद्रायणी आहे, घन लावतात. काकीची लावणी छान दिसते आईपेक्षा. आईची पण हा बरी, पण काकीची बरी दिसतं. चला काळोख होई तिलवा, हात उचला पटापट. चांगला पिकांदे असो आशीर्वाद देवा. आणि हा चिखल असा होतो हे बघा. हा पंढरी काका पण नवीन ब्लॉगर झालाय. नवीन घेतलाय मोबाईल. ब्लॉगिंग साठी कुठला घेतलाय? लावणी करताय. हा तू ती भूताची गोष्ट कधी सांगणार? 2.5 वर्ष झाली. आपण सांगितले नाही ती नाही, परत काहीतरी अशी. वेळ मिळत. बरं नक्की ना. बरं मिळायला पाहिजे ना. काय गेलं काय? करताय तुम्ही ना, तुम्हाला थँक्यू यार, थँक्यू. तू किती चांगलं आहे. हा पाणी जातं हा आपले पावलेचा हा. हे मुलं लावतात हे मासे. तर मित्रांनो हा आहे आजचा अवतार. आणि ह्याचं कारण आहे ते पॅनल नसल्यामुळे पूर्ण चिखल चेहऱ्यावर उडतं. फक्त चष्मा होता त्यामुळे माझे डोळे वाचलेत. तरी एकदा डोळ्यात गेला आणि वा काय दिसतोय एक नंबर. मला काही वाटत नाही, कारण शेतात जेवढं माकेन तेवढं मला आनंद मिळतो. आणि आता मी जाऊन वाळात स्वच्छ आंघोळ करणार आहे. काकी, जय गणेशची मम्मी आणि आपली आई तिघी लावत आहेत. अजून 1 तासभर काळोख असतो. इन केस राहीलच तर सकाळी थोडंसं लावू, पण वाटत नाही राहील, बघूया आता. सो आजच्या दिवशी आपण काय म्हणतात गणपती बाप्पा मोरया केला आहे, सुरुवात केली आपल्या लावणीला. तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा. गुरुवार होता, स्वामींचा वार आहे. स्वामींचा आशीर्वाद घेऊन, पावणादेवीचा आशीर्वाद घेऊन, आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेऊन आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आपण लावणीला सुरुवात केली आहे. होप सो इंद्रायणी खूप छान होईल आणि पुढचे काही दिवस आपण इंद्रायणीची लावणी बघू. एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पंढरी काकाने भूताची गोष्ट सांगावी की नको तेही कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल तर काय करायचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी भेटूया उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय, टेक केअर, काळजी घ्यावा, सोईन राहा.